तर नमस्कार सगळ्यांना. आज ना आमच्या घरी पाहुणे येणार होते म्हणून आज मस्त असं व्हेज भाजीचा बेत केलेला. मग मिस्टर माझे बनवणार होते आपण संक्रांतीला बनवतो ना तशी मिक्स पातळ भाजी. त्याच्यासाठी तमालपत्र घेतलेलं आहे आणि हे बघा मिस्टर माझे भाजी बनवत आहेत. तर त्यासाठी हे पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल कडू दिल्यानंतर कांदा टाकला. हे बघा कांदा असा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कोणाकोणाला मिक्स अशी भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्त भाजी बनवायची होती ना, त्यामुळे असं मोठं पातेलं घेतलेलं. पाहुणे येणार होते म्हणजे माझ्या मिस्टरांच्या 2 बहिणी येणार होत्या. त्याच्यासाठी हे मिक्स भाजी सगळी घेतलेली आहे. हा मसाल्याचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये मसाला आहे. आणि कुकरला हरभरे, चणा परत शेंगदाणे, राजमा आणि वाटाणा हे कुकरला एक शिट्टी लावून घेतलेली. आणि तिकडे फ्लॉवर, कोबी, बटाटा, वांग हे सगळं हे सगळं पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे लवंग आणि जे धने त्याची पेस्ट केली होती ते टाकलं त्यांनी. त्यांचं मीठ टाकलं थोडंसं. बस हे बघा लालसर कांदा होईपर्यंत असा भाजून घेतला. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला. असं भाजून घ्यायचं त्याला. आपली घरगुती चटणी आहे मी बनवलेली आहे घरीच, ती टाकली. छान असं परतून त्याच्यामध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे. हिंग टाकलं ना की कशी थोडी चव येते, म्हणून ते प्रत्येक भाजीमध्ये हिंग टाकतात. आणि मग इथे वाटण केलेलं होतं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याचं वाटण केलं होतं. ते वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्यांनी. छान असं स्मॅश करतात ते. आणि त्याच्यानंतर असं चांगलं असं हे स्मॅश करून घ्यायला लागलं भाजीला. त्याच्यानंतर ते नाही का जे वाटण काढलेलं असतं ना ते सगळं मिक्स करून थोडंसं पाणी होतं, ते पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतलं. असं ताट त्याच्यावरती झाकलं. ते इकडे असं शिजलेलं आहे हरभरे वगैरे. 5 मिनिटांनी ते झाकण काढून घ्यायचं. आणि छान असं हे जे मिश्रण आहे ना ते छान असं भाजलं गेलेलं आहे. बघा त्याच्यावर किती छान चव आलेली आहे. आणि मग त्याच्यामध्ये बटाटा, फ्लॉवर आणि हे एवढंच त्याच्यामध्ये उकडलं होतं, चिरलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. परत झाकण लावून त्याच्यावरती थोडंसं 5 मिनिटं ठेवलं. आणि त्याच्यानंतर हे कुकरमध्ये जे शिजवलं होतं ना हरभरे, चणा, हरभरे, परत राजमा, हे शेंगदाणे, हे जे वाटाणे हे जे त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि छान असं हलवून घेतलं. गरम पाणी केलं होतं, ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. छान अशी तयार झाली. कोणाकोणाला आवडते अशी भाजी, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप छान झाली होती. पाहुणे आले होते ना म्हणून असं बेत केलं होतं. इकडे बघा हे थोड्या वेळाने आमच्या बाळाचं आणि त्यांच्या पप्पांचं असं खेळणं चालू होतं. खूप मजा करत होते दोघंजण. त्यांना झोपा किती उशीर म्हणते तर ते झोपतच नव्हते दोघे. खूप मस्ती करत होते. आणि इकडे हा बसला होता. जे पाहुणे आले होते ना ते माझ्या मिस्टरांचे चुलते आले होते, त्यांच्याकडे बघून हा असा करत होता काहीसा. हे बाबा होते आणि त्यांचे केस वगैरे वाढले होते ना त्याच्यामुळे तो खूप असा घाबरलेला. त्यांना असं काही बोलतच नव्हता आणि शांत असा मान खाली घालून डोळे हळूच वरती करून बघत होता. असं कोणी नवीन घरी आलं ना
की तो असं काहीतरी वेगवेगळेच प्रकार करतो. आम्हाला ते बघून खूप छान वाटतं. आता पण त्याचा मागे आवाज येतोय. काय म्हणजे तर बाबा आता डॉक्टर MBBS फालतूक नाही ते MES ते बारकी बारकी नाही पाहिजे MBBS पाहिजे. 2 घातलेत मी आता. एक आहे आपल्या इथं मिरज